संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना आज आणखी एक दणका मिळालेला आहे। करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या खटल्यामध्ये अंतरिम आदेश देत असताना धनंजय मुंडेंकडून कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं अंशतः कौटुंबिक न्यायालयानं मान्य केलंय। तसंच करुणा मुंडे यांना महिन्याला 1.25 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दिलेले आहेत। आणि या निर्णयावरती प्रतिक्रिया देताना करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवरती काही गंभीर असे आरोप केले। धनंजय मुंडे उपस्थित असताना वाल्मिक कराडनं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मारहाण केली असा दावा करुणा यांनी केलाय। तसंच फडणवीसांचा धनंजय मुंडेंना पूर्णपणे पाठिंबा आहे, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। तर वांद्र्यामधल्या कौटुंबिक न्यायालयाने अंतरिम आदेश देताना नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। कोर्टाच्या निकालपत्रामध्ये नेमकं काय आहे आपण बघतोय। धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टानं अंशतः मान्य केलंय। करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे। करुणा शर्मांना महिन्याला 1,25,000 रुपयाची पोटगी द्यावी। मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावेत। अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। 9 जानेवारी 1998 ला धनंजय आणि करुणा यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला। 2018 पर्यंत वैवाहिक आयुष्य सुरळीत होतं। 2018 नंतर धनंजय मुंडेंच्या वागण्यामध्ये अचानक बदल झाला आणि करुणा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष झालं। धनंजय मुंडेंनी दुसरी पत्नी राजश्री सोबत विवाह केला। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी A.B. जाधव यांच्या कोर्टाने हा निर्णय दिलाय। पोटगीच्या अर्जाचा खर्च म्हणून धनंजय मुंडेंनी 25,000 रुपये द्यावेत असंही म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।